त्या छोट्या मुलीने रात्री झोपताना आईला हळूच विचारलं, आई, बाबा आज पुन्हा आले होते. आईच्या हातातून पाण्याचा ग्लास खाली पडला, कारण तिचे बाबा 2 वर्षापूर्वीच या जगातून कायमचे निघून गेले होते. मुलगी पुढे म्हणाली, ते रोज रात्री येतात, माझ्या केसांवरून हात फिरवतात आणि म्हणतात, घाबरू नको बाळा, मी अजूनही तुझ्या सोबत आहे. आईच्या डोळ्यात अश्रू आले, कारण हे अगदी तेच शब्द होते जे तिचे पती जिवंत असताना आपल्या मुलीला नेहमी म्हणायचे. मग प्रश्न फक्त एकच होता, ही एका लहान मुलीची कल्पना होती की खरंच प्रेम मृत्यूनंतरही संपत नाही? पुढचे काही मिनटं स्किप करू नका, कारण या कथेतलं सत्य तुमच्या डोळ्यात अश्रू आणेल. मीरा, तिचे पती अभिजित आणि त्यांची 6 वर्षाची मुलगी अन्वी, हे तिघेच एकमेकांचं छोटंसं जग होते. अभिजित खूप साधा पण प्रेमळ माणूस होता. मोठी स्वप्न नव्हती, पण मुलीच्या प्रत्येक छोट्या आनंदासाठी तो जगायचा. रोज रात्री अन्वीला झोपवताना तो तिच्या कपाळावर हलकं चुंबन द्यायचा आणि म्हणायचा, घाबरू नको बाळा, मी नेहमी तुझ्या सोबत आहे. अन्वी हसत त्याला मिठी मारायची. एका सकाळी ऑफिसला जाताना अभिजितचा अपघात झाला. मीरा हॉस्पिटलमध्ये पोचली, पण तो तिला कायमचा सोडून गेला होता. त्या दिवशी फक्त एक पती गेला नाही, एका छोट्या मुलीचा आधार हरवला. अन्वीला सुरुवातीला मृत्यू म्हणजे काय हे समजलंच नाही. ती दररोज विचारायची, बाबा कधी येणार? मीराकडे उत्तर नव्हतं. काळ पुढे सरकत गेला. मीरा बाहेरून मजबूत राहिली. नोकरी, घर आणि मुलगी सर्व सांभाळत राहिली. पण रात्री उशिरा ती अजूनही अभिजितचा फोटो पाहून शांतपणे रडायची. अन्वी आता थोडी मोठी झाली होती. एका रात्री ती अचानक म्हणाली, आई, बाबा रोज रात्री मला भेटायला येतात. मीरा थर्रारली. अन्वी निरागसपणे सांगू लागली, ते माझ्या केसांवरून हात फिरवतात, मला ब्लँकेट नीट घालतात आणि म्हणतात, घाबरू नको बाळा, मी अजूनही तुझ्या सोबत आहे. हे ऐकून मीराच्या डोळ्यात अश्रू आले, कारण हे अगदी तेच शब्द होते जे अभिजित जिवंत असताना दररोज म्हणायचा. एका रात्री मीराने अन्वीच्या खोलीत जागून राहण्याचा निर्णय घेतला. रात्री शांतता होती. खिडकीतून मंद वारा येत होता. अचानक अन्वी झोपेत हसली आणि हलक्या आवाजात म्हणाली, गुड नाईट बाबा. मीराच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिला काही दिसलं नाही, पण खोलीत अभिजितच्या आवडत्या परफ्यूमचा मंद सुगंध पसरला. काही दिवसांनी अन्वी शाळेतून आली आणि म्हणाली, आई, बाबा म्हणाले की तू आता रडू नकोस. ते म्हणाले, मी कुठेच गेलो नाही, मी तुमच्या प्रेमात अजूनही जिवंत आहे. हे ऐकून मीरा कोसळली. ती अभिजितच्या फोटोसमोर बसून मोठ्याने रडू लागली. तू खरंच गेला नाहीस ना? तू अजूनही आमच्या सोबत आहेस ना? त्या रात्री 2 वर्षांनंतर ती पहिल्यांदा शांत झोपली. हळूहळू मीराने दुःख स्वीकारलं. तिने रडणं थांबवलं नाही, पण जगणं पुन्हा सुरू केलं. अन्वी रोज हसत राहिली, कारण तिच्यासाठी बाबा अजूनही जवळ होते. वर्षे गेली. अन्वी मोठी झाली. एका दिवशी ती स्वतः आई झाली. तिने आपल्या मुलीला झोपवताना कपाळावर चुंबन दिलं आणि हळूच म्हणाली, घाबरू नको बाळा, मी नेहमी तुझ्या सोबत आहे. दारात उभी मीरा हे ऐकत होती. तिच्या डोळ्यात अश्रू आले. तिला जाणवलं, अभिजित खरंच कधीच गेला नव्हता. तो अजूनही त्यांच्या शब्दात, आठवणींमध्ये आणि प्रेमात जिवंत होता. खरं प्रेम मृत्यूनंतर संपत नाही. माणसं दूर जातात, पण त्यांची माया आपल्या हृदयात कायम जिवंत राहते. जर ही कथा आपल्या मनाला स्पर्श करून गेली असेल तर कमेंटमध्ये लिहा, प्रेम कधीच मरत नाही. आणि अशाच हृदयाला भिडणाऱ्या भावनिक कथा पाहण्यासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन कथेसोबत. श्री स्वामी समर्थ.